बाबा स्वराज आदेश लोक आम्ही समोर राजगड दिसत नाही दुकानवर. लाईव्ह चालू करायची कर नमस्कार मित्रांनो, मी यश रेपाळे. आज आम्ही सगळे सिंहगड किल्ल्यावर आलोय. हे सगळे माझे मित्र आहेत. बाबा पण माझे मित्र झाले. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. मी आता सिंहगडवर आलेलो आहे आणि मी एकटा नाही आम्ही सगळेजण आलेलो आहोत. आणि मी इथे या सिंहगडाच्या कलावंतिणीच्या बुरुजाच्या जवळच्या तळ्याच्या काठी मी एकटा बसलेलो आहे. आणि मी एकटा आहे, बाकी तुम्ही तिकडे काय काय करताय बघा. हा बघा, हा यश आला इथे. यश आणि मी आम्ही दोघ जण आता इथे व्हिडिओ करतो आहोत. आणि बाकी सगळेजण काय करतायत, तिकडे मासे पकडतायत, तळ्याकाठी मासे पकडतायत. मित्रांनो, मी एवढा पकडला, श्लोकने एवढा पकडला, स्वराजने एवढा पकडला. हिने आता एक पकडलाय. आता काय करतोय त्याच. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. शुक्रवारी सिंहगडावरनं खाली उतरल्यानंतर पायथ्याशी बसून दिवसभराचा काही आढावा घेता आला नाही. कारण अरे खाली पोचायला 6 वगैरे वाजले. सूर्य अस्ताला गेलेला होता जवळ बर का. तर त्यामुळे काय नाही, त्यामुळे धावत गेलो आणि बसमध्ये बसलो. आणि एवढा उशीर कशामुळे झाला माहितीये, हे माझे आता त्यांना मित्र म्हणायचं का सिंहगडावरच्या लोकांच्या प्रमाणे माझी नातवंड म्हणायचं. यश, आदेश, स्वराज, श्लोक असे माझे 4 मित्र किंवा नातवंड. त्यांनी त्या दिवशी चक्क माझा ताबा घेतला. म्हणजे नुसता माझा नाही ताबा घेतला, माझ्या चॅनलचाही ताबा घेतला. यशने मला आदल्या दिवशीच फोन करून सांगितलं की मी येणार आहे उद्या तुझ्या बरोबर. ये ते पूर्वी आले ते ना, म्हणजे ऍक्च्युली ते माझ्या बरोबर नव्हते आलेले. मागच्या शुक्रवारी ते मला भेटलेले होते बसमध्ये आणि मग आम्ही दिवसभर बरोबर होतो सिंहगडावर. पण या वेळेला त्यांनी मला सांगितलं की मी येणार तुमच्यावर. ये बरोबर. यश म्हणजे कसं आहे की तो असा जन्मजात नेता आहे. नेतृत्व गुण त्याच्या अंगात जन्मजात आहेत. त्यामुळे तो एकटा नाही आला, त्याच्या बरोबर हे तिघही आले. तर मग हे 4 जण स्वारगेटला मला भेटले. मी 6 वाजता पोहोचलो, पण ते 5 वाजताच आलेले होते बस स्टॉपवर. आणि मग तेव्हापासून दिवसभर त्यांनी माझा ताबा घेतला. माझा एकच निर्णय होता, माझं फक्त एकच कॉन्ट्रीब्युशन होतं की मागच्या शुक्रवारी ते ज्याप्रमाणे चाललेले होते ना, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप कॉन्फिडन्स होता. तर मी त्यांना म्हटलं की या वेळेला आपण शॉर्टकटने जाऊ. अरे काय शॉर्टकटने मुलं चढली माहितीये. मग शॉर्टकटने आम्ही गेलो. वर गेल्यानंतर काय, गडावर गेल्यापासून ते मला म्हणत होते की चला काका आपण एक गड पटकन फिरूया आणि तळ्यावर जाऊया. तेव्हा मला कळलं की ह्यांनी पहिल्यापासून प्लॅन केलेला होता की तळ्यावर मासे पकडायचे. तर त्याप्रमाणे आम्ही असे गड पटपट चढलो, फिरलो. फक्त तानाजी कड्यापाशी आम्ही एक लाईव्ह केलं.
आणि मग तळ्यावर आलो. तो तळ्यावर बसून व्हिडिओ करायचा असा प्लॅन होता. पण त्यांनी काय केलं माहितीये का, तळ्यावर सुद्धा लाईव्ह केलं. मला माहितीच नाही की हे लाईव्ह आहे. त्यांनी तिकडे कॅमेरा ठेवला, मला समोर बसवलं आणि लाईव्ह सुरू केलं. आणि ही सगळी मुलं तळ्यामध्ये, तळं म्हणजे कुठलं कळलं ना, ते MTDC समोर किंवा ते जे एक्झिबिशन हॉल आहे ना त्याच्या समोरचं जे तळ आहे, ज्या तळ्याकाठी बसून मी व्हिडिओ केलेला होता, तर तिथे मला त्यांनी बसवलं, लाईव्ह सुरू केलं. आणि मला माहिती नाही बरं का, आणि सगळेजण गेले मासे पकडायला. बापरे, जवळजवळ 2-2.5 तास त्यांनी त्या तळ्यामध्ये मासे पकडण्यात घालवले. म्हणजे त्या दिवशी ना त्यांचा सगळा प्लॅन असा होता, ते पहिल्यापासून ठरवून आलेले होते की आज मासे पकडायचे. आणि त्यांनी 4 मासे पकडले. आणि मी आपला तिकडे बसलोय. बरं, त्याच्यानंतर आता 4 मासे पकडून झाल्यानंतर यशनी तर एक भारीच टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन केलं. त्यांनी माझ्या लाईव्हवर चालू असताना आईला फोन केला आणि आईला सांगितलं की आई, आम्ही मासे पकडतोय तळ्यावर, तर ये बघायला. आणि त्याची आई पण किती भारी बघा, तिने मोबाईलवर त्याच्याशी म्हणजे व्हिडिओ कॉलवर बरं का, त्याच्याशी बोलता बोलता तिकडे माझं युट्यूब लाईव्ह सुरू केलं आणि ते ती बघत होती आणि त्याच्यावरनं ती त्याच्याशी बोलत होती. तर लाईव्ह करत असताना, आपण लाईव्ह करत असताना व्हिडिओ कॉलवरनं बघणाऱ्या प्रेक्षकाशी बोलायचं, ही आयडिया कधी माझ्या मनात पण नव्हती आली बरं का, की असं काही करता येईल ते. पण त्यांनी ते केलं. टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन असं मी त्याला म्हणतो. म्हणजे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन नाही, पण लाईव्ह करत असताना सुद्धा कशी इंटरॅक्शन करता येऊ शकते ह्याचं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन दिलं. आणि त्यामुळे मी फार इम्प्रेस झालो. बरं, इतका वेळ सगळीकडे गडबड करणारी मुलं त्या तळ्यावर मासे पकडावेत, मासे त्यांच्या डिसलरीच्या बाटलीमध्ये यावेत किंवा त्याच्या रुमालात यावेत म्हणून इतका वेळ इतके शांत बसून राहायचे ना, अतिशय शांत करता. आणि त्याचे मासे पकडले ना. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो. मग खेकडा पण पकडला आणि असा मोठा खेकडा. एका पिशवीत ते मासे आणि ते खेकडे घालून आम्ही खाली यायला लागलो, खाली उतरायला लागलो. केवढा पाऊस, केवढा पाऊस. पण या पावसात सुद्धा सगळी मुलं इतकी व्यवस्थित चालली ना, इतकी व्यवस्थित चालली ना की मी त्यांच्यावर भयंकर खुश झालो. आणि असं सगळं कुठे काय करायचं हे ठरवणं हा एक भाग झाला, पण त्यांना वेळेचा अंदाज पण आलेला होता बरं का. त्यांनी बरोबर की हा, आता आपली निघायची वेळ झाली. अजून आपण असं ठरवून योग्य वेळ, आम्हाला उतरायला जेवढा वेळ लागेल त्याचा बरोबर अंदाज घेऊन बरोबर 6 वाजता खाली, आणि आम्ही 6ची बस पकडली. तर यश 10वीत आहे आणि बाकी सगळेजण 7वी, 8वी, 6वी, 5वी वगैरे मध्ये येते. तो 5वी, 6वी, 7वी, 10वीतली मुलं इतकी व्यवस्थित ट्रेक करतात, इतकी शिस्तबद्ध पद्धतीने वागतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा मजा करतात. हे बघून ना तर मी त्या मुलांवर फारच खुश झालो. फक्त त्याच्यामध्ये 2-3 खूप गमती झाल्या बरं का. एक ताकवाली मला म्हणाली, नातवंड का? मी म्हटलं हो, ही माझी नातवंड आहेत. आता हे ठीक आहे नातवंड म्हणणं. एक बाई म्हणाला, काय बाबा, ही मागच्या वेळची जनता पार्टी दिसते तुमच्याकडे. त्यांना जनता पार्टी म्हणलेलं अजिबात आवडलं नाही बरं का. त्याच्यानंतर सगळ्यांना ना पैशाचा हिशोब बरोबर करता यायचं बरं का, की आपल्याकडे किती पैसे आहेत, मग आपण काय खाल्लं त्याचे किती पैसे द्यायचे, मग त्याच्यात मग आपल्याला किती पैसे परत येतील, मग आपल्याला बसला जायला पैसे आहेत का, नंतर रिक्षाला. आजकाल माझा तरी असा अनुभव आहे की लोकांना असा तोंडी हिशोब पटपट करता येत नाही. या सगळ्या मुलांना तोंडी हिशोब पण छान करता येतो. हे बघून मला खूप आनंद झाला.
एक दही ताकवाल्या आजी त्या मुलांना म्हणाल्या की, अहो या बाबांपासून सावध राहा बरं का, हे मुलं पळवून देतात, गोड गोड बोलतात आणि मुलांना पळवून देतात. त्यांनी असं म्हणल्यानंतर त्या आदेशला इतका राग आला त्या बाईंचा. म्हणाला, हो आम्ही यांच्याबरोबर मागच्या शुक्रवारी पण आलेलो होतो, ते काय पळवून बिळवून देत नाही, तुम्ही खोटं सांगताय, खोटं बोलताय, असं नका बोलू. अरे त्या गंमत करतायत. त्यांची माझी नेहमी गंमत चालते. मुलं पळवून देतात. तो रेफरन्स कळला ना, मुलं पळवून देतात ते पवईला वगैरे जे झालं ते. फार मजा आली ती. एक उतरताना ती मुलं पुढे होती आणि मी असा मागून हळूहळू येत होता, तर एक गृहिणी म्हणाला, अरे तुम्ही 4 जण आलात की काय? तर लहान ना, 5वी 6वी 7वी आणि सगळ्यात मोठा 10वी मध्ये. तर नाही नाही, आमच्याबरोबर आमचा मित्र आहे ना. कोण मित्र? बागे आहेत ते. तुम्ही त्या आजोबांना मित्र केलं का? बाई चकित झाल्या बरं का. 70 वर्षाच्या मला 5वी 6वी 7वीतली म्हणतात की आम्ही आमच्या मित्राबरोबर आलेलो आहे. वाह, फार मजा आली मला सुद्धा ना. पण नेहमी म्हणतो ना की बाल्य, लहानपण, अरे त्या लहान मुलांच्या मध्ये काय एनर्जी असते, काय एनर्जी असते. ते असे चढणं चालणं बिघणं काय सहज करतात आणि छोट्या छोट्या गोष्टीबद्दल किती उत्साह, किती उत्साह. ते बघून माझ्या अंगात सुद्धा असा उत्साह आला, माझ्या अंगात सुद्धा अशी खूप एनर्जी आली. आणि सगळ्या गोष्टी अशा आपल्याला जर उत्साह आणि एनर्जी असेल ना, तर कशा सहज आपल्या हातून होतात हे मला जाणवलं. तर लहान मुलांच्या बरोबर परत जायला पाहिजे बरं का. तो मला म्हणाला ना यश की काका तुम्हाला, काका नाही यार तो मला बाबा म्हणा, बाबा तुम्हाला तुमच्या शुक्रवारी खूप चुकल्यासारखं वाटेल ना, तुम्ही एकटे असाल. मी त्याला म्हणलं, अरे तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही बरोबर असताना ही जी तुमची एनर्जी आहे, हा जो उत्साह आहे, तो जर नसेल तर मला नुसतं चुकल्यासारखं नाही वाटणार, मला कदाचित उदास वाटेल, तुमची कमतरता खूप जाणवेल, असं मला वाटलं. नाही काळजी करू नका, आम्ही 1.5-2 महिन्यांनी परत एकदा येऊ तुमच्या बरोबर, असं ते म्हणाले. तेव्हा मला बरं वाटलं, मजा आली. तर त्या दिवशी आम्ही काढलेले फोटो आणि व्हिडिओ हे पुढे जोडतोय, ते बघा. लाईव्ह तर तुम्ही बघितलंच असेल, युट्यूब लाईव्ह केलेली 2 ती तर तुम्ही बघितलेलीच असेल. बाकीचे फोटो आणि व्हिडिओ बघा, तुम्हालाही खूप मजा येईल. चला ठेवतो, नमस्कार.